विधानसभा चुनाव 2024 के अनुरूप मतदान प्रक्रिया को शांतिपूर्वक संपन्न कराने के लिए पुलिस प्रशासन द्वारा उठाए गए एहतियाती कदम। आचार संहिता के प्रभावी क्रियान्वयन के लिए पुलिस व्यवस्था में ड्रोन तकनीक का उपयोग करेंगे। पुलिस आयुक्त श्री आशुतोष डुम्बरे ने क्या कहा, सुनिए। कल्याण परिमंडळामधल्या कल्याण जिल्ह्यात कल्याण शहर जे आहे तर कल्याण शहरामध्ये कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी चाललेली आहे ही पाहणं आजच्या निवडणुकीचा एक होता आणि त्यामध्ये विरोधात कारवाया असतील, त्यानंतर अवैध शस्त्र ही अवैध शस्त्र असतील किंवा इतर शास्त्रवेदच असतील त्यांच्यावरची कारवाई, दारूवरची कारवाई आणि इलेक्शनची ज्या सगळ्या गोष्टी असतील त्या इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्यावर प्रतिबंध सगळ्या सर्वांचा एक आढावा या निमित्ताने घेतला आणि त्यानंतर 20 तारखेला मतदान 20 तारखेचं मतदान त्या दिवशी आपला कशा पद्धतीने बंदोबस्त असला पाहिजे, कोणत्या ठिकाणी बंदोबस्त असला पाहिजे, त्याचं नियोजन त्याचं काय आहे त्याच्याबद्दलचा आढावा घेतला आणि एकंदरीत मला असं वाटतं की कल्याणची चांगली तयारी झालेली आहे आणि त्यामुळं ही निवडणूक ही शांतपणे पार पडते याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि या निमित्ताने गावात देखील सावधा करू शकतो की मतदान करणं हे आपलं दुसरं कर्तव्य नाही तर आपला हा पवित्र हक्क देखील आहे, त्यामुळे हा हक्क आपण सर्वांनी बजावला पाहिजे या निमित्ताने आलो। लोकांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आणि किती लोकांची अग्निशस्त्र जप्त केली? आतापर्यंत एकूण 51 अग्निशस्त्र जप्त करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 4 फायर आर्म्स आहेत आणि बाकी 47 आहेत की इतर शस्त्र आहेत, त्यानंतर तलवारी असतील, चॉपर असतील, कोरडे असतील त्यांची आहे। प्रतिबंधक कारवाया एकूण 1500च्या आसपास लोकांवर आतापर्यंत घेतलेल्या आहेत आणि सुमारे 1200 कारवाया अजूनही 4-5 दिवसामध्ये आपण करतो। सर, ड्रोन कॅमेऱ्यावरनं लक्ष ठेवण्यात येणारे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये काय नेमकं? प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जास्तीत जास्त ड्रोन कॅमेरे आपण ड्रोन कॅमेऱ्याचा वापर आपण सुरू केलेला आहेच, पण तो वापर आपण आजपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणार आहोत, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाढवणार आहोत आणि याचा मुख्य उद्देश जो आहे हा ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये काही तक्रारी होऊ शकतात, काही आचारसंहितेच्या उल्लंघनाचे प्रकार होऊ शकतात किंवा असं काही करण्याचा प्रयत्न होईल, त्या सर्वांवर पूर्णपणे नजर असणे आणि मोठमोठे एरिया कव्हर करणं हा याचा मागचा उद्देश आहे। त्यामध्ये आपले जास्त वस्तीचे एरिया असतील, कोणत्या ठिकाणी तक्रारी येतात निवडणुकीच्या संदर्भाने त्या तक्रारी असतील त्या सर्वांवर लक्ष ठेवणं आणि त्या सर्वांना लक्ष ठेवून त्यानंतर तात्काळ कारवाई करणे यासाठी रोजचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो। ते संवेदनशील जे परिसर आहेत आता मातृ दूध मार्चिंग अनेक शेतीप्रदेश आपल्याकडे केलं जातं, काय आव्हान? बंदोबस्तासाठी आपल्याकडे 4 CSFच्या कंपन्या आलेल्या आहेत, सेंट्रल ऑर्गनायझेशन फोर्सेसच्या 4 कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत, शिवाय आपल्याला लोकल SRB आहे,